टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अवैध सावकारीत सामान्य जनतेची लूट, मुद्दल रकमेच्या 10 पट वसुली, तक्रारदारास जीवे मारण्याच्या धमक्या, 9 सावकारी गुंडांवर गुन्हे दाखल, चोपडा पोलिसांची कारवाई। चोपडा शहर पोलिसांनी अवैध सावकारीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांची पिळवणूक करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचं दिसून येतंय। मिळालेल्या माहितीनुसार चोपडा येथील एका तक्रारदारानं वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजांसाठी संबंधित आरोपींकडून वेळोवेळी रोख रक्कम तसंच ऑनलाईन व्यवहारांद्वारे पैसे घेतले होते। मात्र घेतलेल्या रकमेपेक्षा अनेक पटींनी अधिक व्याजाची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपींकडून वारंवार फोन करून घरी जाऊन तसंच प्रत्यक्ष भेटून पैशांसाठी दबाव टाकण्यात येत होता। शिवीगाळ, धमक्या, मानसिक छळामुळे तक्रारदार गंभीर तणावाखाली गेला होता। अखेर या त्रासाला कंटाळून त्याने स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केल्याची ही माहिती तपासात समोर आली आहे। या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून संबंधित आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलंय। या कारवाईमुळे अवैध सावकारीच्या माध्यमातून नागरिकांचं आर्थिक शोषण करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळालाय। अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात प्रशासन अधिक कठोर पावले उचलणार असल्याचे संकेत मिळतात। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर किशोर हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस करतायत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।